नमस्कार मंडळी. शून्यातून जग निर्माण करता येतं असं म्हणतात, पण प्रेमाशिवाय भरलेलं घरही शून्य वाटतं. प्रपंचात एकमेकांवरचं प्रेम कसं टिकवायचं हे सांगणारं गोंदवलेकर महाराजांचं हे गुपित आज आपण जाणून घेऊयात. व्यक्ती तितक्या प्रकृती असं आपण नेहमी म्हणतो. प्रत्येक माणसाचा स्वभाव वेगळा, आवड वेगळी. मग अशा भिन्न स्वभावाच्या माणसांनी भरलेल्या आपल्या घरात प्रेम कसं टिकवायचं? आज 19 मार्च. सद्गुरू श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज आपल्याला ह्याच प्रश्नाचं अतिशय सोपं उत्तर देत आहे. महाराज म्हणतात की प्रेम हे निसर्गतःच प्रत्येकात असतं. प्रेमाशिवाय मनुष्य जगूच शकत नाही. पण गंमत पहा, प्रेम करायला पैसा लागत नाही, कष्ट लागत नाहीत, तरीही आपल्याला प्रेम करणं कठीण जातं का? कारण जिथे विचार जुळत नाही तिथे द्वेष जन्माला येतो. महाराजांनी एक खूप छान उदाहरण दिले. जर मला एखादी गोष्ट आवडत नाही आणि ती समोरच्याला आवडते, तर आपण त्याचा द्वेष करू लागतो. पण विचार करा, जर आपल्याला न आवडणारी गोष्ट त्याला आवडते म्हणून त्याचा तिरस्कार करतो, तर त्याला न आवडणारी गोष्ट आपण करतोय म्हणून त्याने आपला तिरस्कार करणंही तितकंच योग्य नाही का? जर आपल्याला द्वेष संपवायचा असेल तर महाराजांनी एक उपाय सांगितलाय. दुसऱ्याच्या स्वभावाला थोडी सवलत द्या. समोरच्याच्या आवडीनिवडीचा मान राखा. अमुक गोष्ट कराच किंवा अमुक करूच नका असा हट्ट घरात धरू नका. जसं घडेल तसं घडू द्या. प्रेम करण्याचा धडा आपल्या घरापासून सुरू करा. सुरुवातीला घरातील माणसे, मग शेजारी आणि मग संपूर्ण जग. आपल्या बोलण्यात गोडवा असू द्या, पण त्याहून महत्त्वाचं म्हणजे आपल्या पाहण्यात सुद्धा प्रेम असू द्या. महाराज म्हणतात, आई आणि मुलाचं जसं नातं असतं तसंच प्रेम भगवंतावर करा. ज्याला देवाचं कौतुक मिळालं तो संपूर्ण जगाकडे कौतुकाने पाहील. यासाठी दररोज प्रार्थना करा आणि देवाच्या अनुसंधानात राहण्याचा प्रयत्न करा. घरामध्ये काय किंवा बाहेर काय, प्रेमाचा धाक असावा, भीतीचा असू नये. आजपासून आपण एक छोटा प्रयत्न करूया. समोरच्याच्या स्वभावाला थोडी सवलत देऊयात आणि आपल्या हट्टापेक्षा प्रेमाला जास्त महत्त्व देऊया. जेव्हा भीती संपते आणि केवळ प्रेमाचा धाक उरतो, तेव्हाच खऱ्या अर्थाने घर गोकुळ होतं. तुम्हाला आजचा हा विचार कसा वाटला? कमेंट्समध्ये नक्की सांगा आणि लिहायला विसरू नका. श्रीराम जय राम जय जय राम. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करा तुमच्या मित्रपरिवारासोबत. अशाच रोजच्या प्रवचनासाठी पूजा अँड रुधो व्लॉग या चॅनलला फॉलो करायला विसरू नका. श्रीराम जय राम जय जय राम.